गौद्री धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। 4 जिल्ह्यांच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आविष्कार। दमदार पावसाने धबधबा ओसंडून वाहू लागलाय। जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातून पर्यटकांची मोठी गर्दी। वन विभागाचा सावधगिरीचा इशारा। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावापासून अवघ्या 9 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौद्री धबधब्याने सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे। परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे गौद्री धबधबा ओसंडून वाहत असून निसर्गाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी परिसरातील विविध गावासह 4 जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून हजारो नागरिक येथे दाखल होत आहेत। धावडा परिसर हा 4 जिल्ह्यांच्या सीमेजवळ असल्याने गौद्री धबधबा पाहण्यासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत। धबधब्यातून कोसळणारे फेसाळ पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि पावसाळ्यातील मनमोहक निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरण यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। विशेषतः सुट्टीच्या दिवशी गौद्री या धबधब्यावर व परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। कुटुंबासह तरुणाई आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे येत असून धबधब्याचे मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत आहे। सोशल मीडियावर धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने या ठिकाणाची लोकप्रियता आणखी वाढत आहे। वन विभागाचे पर्यटकांना कडक आवाहन, जंगलात एकट्याने फिरू नका, धोकादायक ठिकाणी जाणे टाळा। गौद्री धबधबा परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता वन विभागाने नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले। पर्यटकांनी जंगल परिसरात एकट्याने फिरू नये, धबधब्याच्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भागात विनाकारण प्रवेश करू नये, केवळ फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असा इशारा वन विभागाकडून देण्यात आलाय। पर्यटकांनी वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। पावसाळ्यात धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची प्रथम काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले। गौद्री धबधबा परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने या निसर्गरम्य ठिकाणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन गौद्री धबधब्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच धावडा परिसराच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळू शकते। पर्यटकांची वाढती गर्दी आणि गौद्री धबधब्याचे निसर्ग सौंदर्य पाहता या परिसराचा नियोजनबद्ध विकास करून सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे। हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना।